खरंच काही तक्रार नाही हा बघा जा काही घडता ना त्या दायचेच्या आणि ह्यांच्या इच्छेनुसारच घडता कारण आमका घराचे हिस्से करूचे नाही होत आणि ते कधी होणार पण नाहीत पण म्हणून काय याचा अर्थ हे आपल्या भावंडांवर नाराज आहेत तर असं पण नाही होत आम्ही काय घर सोडून गेला मांगरात असते राहतो तर आपण तर घराचा हिस्साच हा उमा हे बघा तुमच्या निर्णयामुळे आमच्या भावंडांमध्ये गैरसमज निर्माण होईल मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय तुमचा हा असहकाराचा जो निर्णय आहे तो कृपा करून मागे घ्या मी विनंती करतो आता बोलून काय उपयोग दादा हा झाला तुझा समाधान जा करूचा होता तर करून झाला ना दादा उमो आता तुम्ही कशाक नाटक करतास हा घरात मोठमोठ्याने बाता केलंस आणि आमका सगळ्या गावासमोर गुन्हेगार ठरवलंस आणि जर तुमच्या माफी मागण्याच्या नाटकात फसून पंचायत जर त्यांचा निर्णय बदलणार असत ना तर माका त्यांची मेहरबानी नको लाली जरा शांत बस ना मोठी माणसं आहेत ना मोठी माणसं आहेत ना मग सगळ्यांका समजू कोया हा काय होता आता या बघा तुमका काय असहकाराचा करूचा ना आता खुशाल करा माका कोणाची गरज नाही हा लाली मी हात जोडतो तुझ्यासोबत जरा शांत राहा ना दादा नाही अरे दादा कोणासाठी हात जोडतस तू जिका तुझ्या प्रेमाची कदरच नाही हा त्यासाठी अरे दादा तू आणि उमा वहिनी जर आमच्यासाठी हात जोडले ना तर आमका पाप लागत रे आणि ता पाप डोक्यावर घेऊन फिरण्यापेक्षा गावकऱ्यांनी दिलेली शिक्षा माका मान्य बंधू भाऊ बंधू बंधू ए बंधू मी आहे ना मी आहे तुमच्या बरोबर आणि सतत तुमच्या पाठीशी राहणार मी कुठे जाणार नाही मी कधी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि लाली मी तुझा भाऊ आहे वैरी नाही ललिताई हे बघा दादा तुमच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही शिक्षा मागेही घेतली असती पण तुमच्या बहिणीला अजून तिच्या वागण्याचा पश्चाताप होत नाहीये म्हणून पंचायत आपल्या निर्णयावर कायम आहे ताई ते असहकार करणार म्हणजे नेमकं काय करणार हो अहो सांगत सगळं चांगलं सुरू होतं मला
काय अवदसा सुचले आणि नको त्या भानगडीत पडले. बाई बाई, कानाला खडा, परत ही चूक करणार नाही. काय ग मंजू आत्या, काय झालं? चारू, अगं अजून काही झालेलं नाहीये. चहा नाश्ता काही केलेला नाही अजून. नाश्त्याला काय करू तेही सुचत नाहीये मला. असं कर, तू चहासाठी गॅसवर आधण ठेव, मी बाकीचे बघते काय करायचं ते. चल. मंजू आत्या, तू कर ना ग चहा. मला इतक्या लोकांचा चहा नाही जमणार. अगं तू एक काम कर, तू एका बाजूला चहा ठेव आणि बाकीची कामं आवर. हं? अगं चारू, ए काय? मंजू, चल माका चाय दे. लालिताई, अजून काही झालेलं नाहीये. हे बघा, तुम्ही दोघींनी जर मदत केली ना तर नाश्त्याचं काहीतरी होईल. मी असं करते, मी चहा ठेवते. चारू, तू मला नारळ फोडून खाऊन दे आणि कांदा पण चिरून दे. मी पटकन दडपे पोहे करते. हा चल. ए, मंजू आत्या, मला नारळ वगैरे फोडता नाही येत आणि कांदा कापल्याने माझे डोळे झोंबतात. काय गो, सारखी सारखी कसली कारण सांगतस? हा, लग्नानंतर काय ह्याच करणारस तू? हा, ओ, आमच्या घरी ना जेवणासाठी बाई आहे आणि माझी आई सुद्धा काम करते, त्यामुळे मला या गोष्टींची सवय नाहीये. पण कामच केलं नाहीस तर सवय कशी होणार? हा, हो लाली आत्या, कशाला करून घ्यायची आहे सवय? लग्न झाल्यावर मी ठेवीन ना एखादी बाई. अगं चारू, लालिताई, हे बघ, माका काही एक काम सांगायचं नाही. हा, हा, तुकाच वया होता ना स्वयंपाक घराचा ताबो. हा, मग आता घे आणि दाखव तुझी हुशारी. माका लवकर चाय दे. हा,